2,10,000 रुपये आता घरकुलसाठी लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। ग्रामीण भागात 20 लाख घरकुल मंजूर झालेले आहेत आणि आज पहिला टप्पा पार पाडण्यात आलेला आहे। 10 लाख नागरिकांच्या खात्यावरती पहिला हप्ता जमा करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत महत्त्वाची घोषणा केलेली आहे, ते म्हणजे घरकुलमध्ये घरकुलच्या रकमेत वाढ करण्यात आलेली आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। जर तुम्हाला घरकुल मंजूर झालेला आहे किंवा तुम्ही घरकुलच्या प्रतीक्षेत असाल तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल ई ग्रामपंचायतला सबस्क्राइब करून ठेवा। नमस्कार, मी सागर सूर्यवंशी, आपण पाहत आहात ई ग्रामपंचायत। व्हिडिओला सुरू करूया। मित्रांनो, देवेंद्र फडणवीस आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि आज 22 फेब्रुवारी रोजी आज केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत लाभार्थ्यांना मंजुरी पत्र तसेच पहिल्या हप्त्याचे वितरण कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमात आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की यापूर्वी घरकुल योजनेसाठी किती अनुदान भेटत होतं। घरकुलसाठी 1,20,000, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून 28,000 आणि शौचालयाचे 12,000 असे 1,60,000 रुपये घरकुल बांधणीसाठी मिळत होते। पण आजच्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केलेलं आहे की यामध्ये वाढ करून 50,000 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे। म्हणजेच पहा, 1,60,000 प्लस 50,000 2,10,000 रुपये आता घरकुलसाठी लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। त्याचे विवरण आपल्याला समजलंच असेल। 1,20,000 पूर्वी भेटत होतं, त्यामध्ये 50,000 रुपयांची वाढ, त्याचबरोबर 28,000 रोजगार हमी योजनेचे आणि त्यानंतर 12,000 रुपये शौचालयाचे असे 2,10,000 रुपये होऊ शकतात। आता पूर्वी 1,60,000 भेटत होते, यामध्ये 50,000 ची वाढ, त्यानंतर 2,10,000 असा शासन निर्णय सुद्धा निर्गमित होईल किंवा आजचा हा कार्यक्रमात मुख्यमंत्री यांनी घोषित केलेला आहे। त्याची व्हिडिओ क्लिप सुद्धा व्हिडिओच्या शेवटी मी दाखवणार आहे, लाईव्ह प्रूफ सुद्धा पहा। त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची बाब, ज्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झालेला आहे, घरकुल पूर्ण झाल्यानंतर त्यांना वीज सुद्धा मोफत मिळणार आहे। त्या लाभार्थ्यांच्या घरावरती सौर ऊर्जेचा सौर प्रकल्प म्हणजेच सौर वीज बसवण्यात येणार आहे आणि कायमस्वरूपी त्यांना वीज मोफत मिळणार आहे। त्याचबरोबर पहा, यापूर्वी सुद्धा घरकुल बांधणीसाठी सरकारकडून 5 ब्रास मोफत वाळू भेटत होती, ती सुद्धा इथून पुढे चालू राहणार आहे। त्याबद्दलची सुद्धा माहिती लाईव्ह व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री यांनी दिलेली आहे, ती सुद्धा आपण पाहायचं आहे। आपलं चॅनल हे ग्रामीण भागातील सुद्धा आहे आणि शहरी भागातील शासकीय योजनेची माहिती सर्वात प्रथम आपल्या चॅनलवरती भेटत असते। त्यामुळे चॅनलला अद्याप सबस्क्राइब केलं नसेल, सबस्क्राइब करून ठेवा। खूप महत्त्वाचं आपलं चॅनल असून पुढे तुम्हाला घरकुल मंजुरीसाठी आपण वेटिंग लिस्टला आहात किंवा आपल्याला घरकुल मंजूर झाला असेल तर या योजनेची सविस्तर माहिती आपल्याला भेटणार आहे। आपल्याला या हप्त्यांचं वितरण कशा पद्धतीने मिळणार आहे, घरकुल बांधणी स्टेप बाय स्टेप कशी होते, त्यानंतर हप्त्याचं वितरण कसं होतं, रोजगार हमीचे पैसे कशा पद्धतीने आपल्याला मिळवायचे आहेत, त्याचबरोबर पहा शौचालयाचे पैसे आणि आता जे काही 50,000 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे ते कसे मिळवायचं, याबाबतची अधिकची माहिती पाहिजे असेल चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। आपण या निमित्ताने या घरांसाठी 1,20,000 रुपये थेट देतो, नरेगाच्या माध्यमातून 28,000 रुपये देतो, पुन्हा प्रत्येक घराला शौचालयाकरता 12,000 रुपये देतो। असे या ठिकाणी आपण जवळपास 1,60,000 रुपये या माध्यमातून आपण देतो। पण मध्यंतरीच्या काळामध्ये आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवार, मी आणि ग्रामविकास मंत्री आम्ही एकत्रित बसलो होतो आणि आम्हाला असं वाटलं की आता याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे
आणि म्हणून आम्ही 50,000 रुपये अनुदानात वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे आता प्रत्येकाला 2 लाख रुपयाच्या वर या ठिकाणी घर बांधणी करता हे पैसे मिळणार आहेत। आणि यासोबत एक अजून निर्णय आम्ही केलेला आहे की तुम्हाला जसं मोफत घर मिळालं पाहिजे तसं त्या घरामध्ये मोफत वीज देखील मिळाली पाहिजे। आणि म्हणून 20 लाख लाभार्थ्यांना आम्ही त्या ठिकाणी सोलरचं अनुदान देणार आहोत आणि सोलर त्या ठिकाणी फिट करून जन्मभराकरता तुम्हाला मोफत वीज ही या ठिकाणी मिळणार आहे।